Hi guys, what's up? Thank you so much for watching Flow Amazing. I am Harshada. She is my sister Darshana. आणि आजचा दिवस has been started like very amazing. It couldn't have been better. आम्ही बसलोय, आम्ही कॉफी पितोय, आम्ही गाणे ऐकतोय. इट्स सिस्टर टाइम्स. सिस्टर टाइम्समध्ये बोलता बोलता अशी एक गोष्ट शी स्टार्टेड टेलिंग मी की काही दिवसांपहिले फ्रेंड वन ऑफ हर फ्रेंड वॉज गेटिंग आउट ऑफ लाईन कॉलिंग some shitty words he should not. Rather, no one should say those words to a girl for that matter. Does not matter कोण आहे काय आहे अशी शब्द बोलले नाही पाहिजे. ठीक आहे. तर दर्शनाने त्याला ब्लॉक केलं. यू वॉन्ट टेल द स्टोरी? Yeah, then I blocked him and I let it go की like जाऊ दे असतात लोक आपण कुठे डोकं खराब करून घ्यायचं. So after 20 days I guess he did that again on normal text message because I blocked him on WhatsApp. हाँ म्हणजे दिस थिंग इज लाइक भाई तुझे फर्स्ट टाइम ब्लॉक क्यों किया था व्हाट्सएप पे? क्योंकि तूने किया था. दूसरी बार तूने टेक्स्ट मैसेज किया और वही आ रहा है, समझ में आ रहा है तुझे? एनीवे, मूविंग ऑन. So then I called his family. I told them कि यार this is what your son has been doing. And then on top of that they were defending him की नाही चुकून झालं असेल. I mean that was unbelievable. I mean that explained a lot that why the person is talking like that to everyone. Yeah, seems like apple does not fall far from the tree. Exactly. आणि म्हणजे गाईज, रात्रीचे 11 वाजता एक मुलगी तुमच्या मुलाची मैत्रीण जर घरी फोन करून सांगते की काकू असा असा गोष्ट आहे, काका हा सीन आहे, तर तुम्ही तुमच्या मुलाला कसं डिफेंड करू शकता? डोक्यात पाणी आहे का तुमचं? तुम्हाला जर मुलगी असते आणि तिला जर कोणी असं केलं असतं तर तुम्ही तिला हे समजावलं असतं की जाऊ दे बेटा, तो रागात असेल म्हणून म्हटलं असेल. अबे आहात का नाही डोक्यात थोडेफार? आणि म्हणजे दॅट डज नॉट टॉक्स मोर अबाउट युअर सन, कारण की त्याचं ते वय आहे हे करायचं. ऑल राईट, तो हे करणार आणि दॅट इज वेल एक्सेप्टेड. ठीक आहे. आणि म्हणून लेट गो करतात मुली. ऑल राईट. पण म्हणजे तुम्ही परत तीच गोष्ट करायची आणि मग जेव्हा तुम्हाला सांगायला येतो आम्ही की अरे तुमचा मुलगा असा वागतो, तेव्हा तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवणार की लेट गो म्हणून. आहात का नाही थोडेफार डोक्यात? आणि मग म्हणतात संस्कारच राहिले नाही. हीच लोक असतात की जी नंतर म्हणतात की आजकालच्या पिढीला ना संस्कार, जेव्हा संस्कार करायची वेळ होती तेव्हा तुम्ही काय केलं? हा, मुलीला सांगताय लेट गो म्हणून? आणि लेटिंग गो इज द बिगेस्ट मिस्टेक. लाईक जेव्हा व्हॉट्सअपवर त्यांनी तमाशे केले तेव्हाच मी सगळं करून टाकलं असतं तर ही वुडंट हॅव डेअर्ड टू टेक्स्ट मी अगेन. एक्झॅक्टली. I didn't do that. I let it go. That was the biggest mistake, and I guess that is the mistake of every girl in India. We just let go because we somehow think it's okay, but it's not okay. It's never okay. आणि if girls like you and me who can actually talk and our parents can actually stand behind us should not raise voice against it, then there are innocent girls, all right? They would suffer like a lot, and I wouldn't want anybody else to suffer through the same that we did. So if you are bold enough, if you can stand up for yourself, which you should, all right, when it comes to people talking about your character, when it comes to people talking about your behavior, your in general aura, if that making it spoil it, you should talk about it. The innocence does not matter here, all right? You should be innocent with good people. You can't be innocent with some monster like that. And I am so trying not to use stupid words, all right, because the whole thing started with the stupid words. And I totally 100% agree, this is the age and this happens. आणि चिडला होता आणि ऑल दॅट. काकू तुम्ही जी कारणं दिली ना फालतू होती. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. ठीक आहे. आणि माझ्या बहिणीनं मला सांगितलं नाही ह्याच्यासाठी की ती तुमची रिस्पेक्ट करते आणि आत्ता सांगितलं कारण की आय एम इन टू ऑल दिस चिल मोड ना. शी इज लाईक की ताई अरे काय झालेलं माहिती आहे का? आणि ऍक्च्युली बाय द वे आत्ता का बरं सांगितलं, कारण की दर्शनाच्या नवीन इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा कमेंट आली आहे सेईंग नाईस पियानो. नाईस असू दे नाही तर काही पण असू दे, तू तुझे वर्ड्स बघ, ते नाईस नाही आहेत आणि तुझे संस्कार तर मुळीच नाईस नाही आहेत. ऑल राईट, वर्क अबाउट दॅट नाईस फर्स्ट, देन वी विल टॉक अबाउट दिस. आणि असं नाही दर्शनाचेच कोणी फ्रेंड्स, एनीबडी हू इज आउट देअर हू ऍक्च्युली नीड्स टू स्टँड अप फॉर युअर सेल्फ. इफ यू कांट, go to your parents and talk them, not the
go to the boys' parents or the, and I'm not even saying this is for girls. If the other way is happening, the situation is other way around, do the same, all right? This is something you can't let go at all. Does not matter हे मुलासाठी आहे की मुलीसाठी आहे. You should stand up for yourself no matter what, all right? And I'm so proud of you for doing that. Like, looking at her and knowing her for like 20 years of my life, I never thought she would stand up for herself and she would do this. But I'm really very proud of you for doing this. You really made me so proud, and I am so happy. I'm so happy for you. Now we're gonna enjoy our sister's times little more, and which I did block him, huh? I did block him. I did block him. And we reported him as well. So, matlab, that's the most we can do to you as a favor, all right? Now we're gonna have fun. Hi. Do you wanna say what we are gonna shoot now? What is the plan? Now we are in my music room. We have music room like with all the ताम झाम. So इथे लाईट वेगळी लावली आहे दर्शनासाठी. इथे दर्शनासाठी टेबल फॅन आहे. दर्शनाचा कॅसिओ नाही, पीसीओ नाही, पियानो नाही, सिंथेसायझर. दॅट्स व्हॉट आय वॉज सेइंग. ओके, ऑल राईट. दर्शनाचा सिंथेसायझर इकडे सेट केला. आणि हे तिच्या नोट्स आहे. शी इज लर्निंग होल अनदर लँग्वेज. ओ माय गॉड, आय एम so stupid person that I can't even find good words in the same language. मला मराठी, हिंदी आणि इंग्रजी यूज करावं लागतं while speaking and while communicating with you guys. But she is learning whole different language of music. Anywho, तर बेसुऱ्या मला थोड्याशा सुरात आणायचं दर्शना खूप ट्राय करते. आणि आम्ही एक गाणं सेट करतोय जे की विल बी शूटिंग अँड अपलोडिंग ऑन Instagrams. On our respective Instagrams. Mine is @flomazing. Her is new @Darshana Kumbhakarna. If you don't know it, you should follow it. I'm gonna link the handles in the description below. And we're gonna come up with a good song. But I'm just, getting content out of it and singing. Yay! Yeah, singing is the second part. Yeah. माझ्या सूर कसे हलतात आणि केवढे हलतात माहिती आहे? जसं आत्ता कॅमेरा हरला. Let's go. Anywho, since I'm talking after eternities, this is the time जेव्हा खूप भूक लागते, खूप अप्रचंड भूक लागते. आणि दर्शना गोज लाईक की ताई डॉमिनोज ऑर्डर करायचं का, ताई मॅकडी ऑर्डर करायचं का. आय गो लाईक यार बाहेरचं खाऊन का मी जाड होते, तुला काही फरक नाही पडत. सो व्हॉट आय जस्ट डिसाइड इन्स्टेड, सिन्स आय हॅव Doritos, I'm gonna make nachos. So who are with me? Are you guys with me? Are you guys with me? Even if you are not, I'm insisting you to please be with me because I'm gonna make nachos. So this sort of something, my roommate Nida has taught me. Not exactly taught me. She was doing it once and I liked it so much. So I'm gonna call her and ask her how did she make it, because a little bit of it I know, a little bit of it I don't. So I'm gonna call her, ask her, get confirmed what she did, how she did, and then I'm gonna make nachos home for Darshana. And since I'm doing it, I thought, why you guys should not be the part of it? You should, right? Because we share such small important life details with each other. Let's make nachos. Well, she's not receiving the phone, but I guess हर हर महादेव म्हणून आता आपणच आपलं काहीतरी करायला सुरुवात करावी अशी इच्छा आहे. कारण की मला खूप 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 प्रचंड भूक लागली. आणि प्लस वी ऑल्सो हॅव गॉट टू गो गेट फ्रेश. सो आय मीन काय गेट फ्रेश म्हणजे किती फॅन्सी वाटतं ना. अजिबात नाही. सकाळपासून आंघोळ केली नाहीये मी. रात्री आंघोळ करायचं रुटीन आहे माझं. आत्ता आंघोळ करायची मला. पहिले बनवणार, खाणार, मग आंघोळ करणार. डन. लेट्स डू इट.
So you saw the nachos, you saw the day, you saw the bitching we were doing, you saw everything that I had to say about make ask your boys to respect a girl and everything, all that sort. Uh, I made a good vlog. We had singing practice, we had nachos, we had very much fun, but I certainly kind of forgot to record the bye bye moments. So I'm here right now in the my working space, which is nothing more than a kitchen floor. I'm literally sitting down on my kitchen floor because it's just amazing. This is my spot, if you know what I mean, and if you know the reference in Big Bang Theory. It's my spot because perfect amount of sunlight comes from here. Perfect. The favorite chair is actually this is the cushion I love. Uh, the my favorite chair is there. My Dadu's cupboard is there. This is just, and it is right under the fan. And since it's in the kitchen, I can go this anytime, ever, everywhere I want. So, anywho, the point right now is I am here to see if you like the video, if you agree with me, please hit like button, share it with your friends, and subscribe to the channel. And I shall see you very soon. Right now, I'm signing off.